संजीवनी परिवाराच्या रौप्य महोत्सवी वर्षानिमित्त आयोजित या विशेष कार्यक्रमासाठी उपस्थित सर्वांचं संजीवनी परिवाराकडून हार्दिक स्वागत. रौप्य महोत्सव अर्थात संस्थेच्या अनुभवांची पंचविशी. एखादी संस्था जन्माला येते, कार्य आकारू लागतं, वाढत जातं, तेव्हा वर्षांची गणितं मागे पडतात. पण तरीही एखादं शिखर सर करायला निघालेल्या पथिकाला थोडं उंचावर आल्यावर किती पल्ला गाठला हे मागे वळून पाहावंसं वाटतं. आज हा रौप्य जल्लोष साजरा करताना मागे वळून बघणं तर आहेच, पण त्यासोबतच पुढच्या अधिक मोठ्या शिखरांचा पल्लाही खुणवतोय. चला तर या रौप्य वर्षाच्या चंदेरी पाऊलखुणा शोधत पुनःप्रत्ययाचा हा चलचित्र अनुभव घेऊया. पूर्वेला तुंगारेश्वराचा डोंगर, पश्चिमेला अरबी समुद्र, दक्षिणेला चिमाजी आप्पांचा वसईचा किल्ला आणि उत्तरेला अर्नाळ्याचा जलदुर्ग. या चतुर्सीमा असलेला भूभाग सामवेदी ब्राह्मण समाजाची जन्मभूमी आणि कर्मभूमी. पिढीजात शेती, बागायत, दुग्ध व्यवसाय हा समाजाचा मूळ व्यवसाय. अर्थात काळाबरोबर समाजव्यवस्थेत स्थित्यंतरं होऊ लागली. जुन्या चालीरीती मागे पडू लागल्या. व्यवसाय, नोकरी, शिक्षण आदी सर्व क्षेत्रात काळाचा महिमा दिसू लागला. शेवटी बदल हा अपरिहार्य आहे आणि या कालौघात पुढे जायचं असेल तर जे जे चांगलं आहे ते स्वीकारण्याची अपरिहार्यता आलीच. मात्र हे बदल स्वीकारताना आपल्या समाज बांधवांची समाजाशी असलेली नाळ कमकुवत होऊ न देता जनसागराच्या रेट्यात आपल्या ज्ञातीची ओळख कायम राहावी, किंबहुना ती अधिक ठसठशीत व्हावी, या विचाराने प्रेरित होऊन 1986 साली युवा मंच ही संघटना उदयास आली. सुरुवातीच्या काळात दिवाळीनिमित्त रंगावली स्पर्धा, विद्यार्थी मार्गदर्शन, इंडोर गेम्स आदी काही उपक्रमांनी सुरुवात झालेल्या युवा मंच या संस्थेने 1993 साली बाळसं धरलं ते संजीवनी परिवार या नावानं. वर्षभरातच म्हणजे 1994 साली जीवन संजीवनी या नोंदणीकृत नावानं त्रैमासिक प्रकाशित होऊन कविवर्य नारायण सुर्वे आणि ज्येष्ठ साहित्यिक श्रीयुत वामनराव देशपांडे यांच्या उपस्थितीत प्रथम दिवाळी अंकाचं प्रकाशनही झालं, ज्याला पुढे जाऊन मुंबई मराठी वृत्तपत्र संघाचा दर्पण पुरस्कार मिळाला. असा आहे हा संजीवनी परिवाराच्या मुहूर्तमेढीचा इतिहास. संस्थेच्या निर्मितीच्या वेळी प्रबोधन, शिक्षण, आरोग्य, पर्यावरण हे संस्थेचं उद्दिष्ट निश्चित झालं. समाजातील विद्यार्थी हा नेहमीच परिवाराचा केंद्रबिंदू राहिलेला आहे. 10वी-12वीच्या विद्यार्थ्यांसाठी वेगवेगळ्या विषयांचं मार्गदर्शन शिबिर, वसईतील तज्ज्ञ शिक्षकांना व्याख्यानाकरता निमंत्रित करणं, या पहिल्या उपक्रमालाच विद्यार्थ्यांचा उत्तम प्रतिसाद मिळाला. त्यामुळे परिवाराचा उत्साह वाढला. दरवर्षी 10वी-12वी मार्गदर्शनासोबतच व्यवसाय मार्गदर्शन शिबिराला सुरुवात झाली. त्या अंतर्गत चाणक्य मंडळाचे IAS उत्तीर्ण श्रीयुत बाविस्कर यांचं मार्गदर्शन आयोजित केलं गेलं. स्पर्धा परीक्षांचं मार्गदर्शन होऊ लागलं. या सगळ्यात विद्यार्थ्यांचं अवांतर वाचन मागे राहू नये याकरता काही खास उपक्रम राबवण्यात आले. अवांतर वाचन म्हणून मुलांनी मराठी पुस्तकं वाचावीत, त्यांना वाचनाची आवड निर्माण होण्यासाठी काही गावांमध्ये पुस्तकाच्या बॅगा देण्यात आल्या आहेत. विद्यार्थ्यांचा प्रतिसाद चांगला आहेच, त्याचबरोबर पुस्तकाची अदलाबदल करणं, मुलांना एकत्र करण्यासाठी समाजभगिनींचं उत्तम सहकार्य मिळत आहे. 8वी ते 12वीच्या विद्यार्थ्यांमध्ये आत्मविश्वास निर्माण व्हावा याकरता आत्मविश्वास आणि प्रेरणा अभियानाचा कार्यक्रम राबवण्यात आला. संदीप कुमार साळुंखे यांच्या धडपडणाऱ्या तरुणाईसाठी आणि राजेश पाटील यांच्या ताई मी कलेक्टर व्हैनू या पुस्तकाचं वाचन झालं. त्या पुस्तकावर आधारित परीक्षाही घेण्यात आली, ज्यात परिसरातील शिक्षकांचं मोलाचं सहकार्य लाभलं. परीक्षेच्या पारितोषिक वितरणाच्या वेळी
माननीय सायनेकर सर उपस्थित होते, तर संदीप कुमार साळुंखेंनी व्हिडिओद्वारे विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केलं. बॉर्न टू विन या अंतर्गत फ्युचर पाठशाळा ही 10 दिवसांची कार्यशाळा घेतली गेली. त्यात ध्येय निश्चिती, संभाषण कौशल्य, मानवी स्नेहबंध, आरोग्य, संघ बांधणी, मेंदूचा विकास, आत्मविश्वास जागृती, भावनांवर नियंत्रण अशी अनेक सेशन्स घेण्यात आली. विद्यार्थ्यांसाठी राबवल्या जात असलेल्या अनेक उपक्रमांपैकी एक म्हणजे वक्तृत्व स्पर्धा. आपलं म्हणणं प्रभावीपणे मांडण्यासाठी एक हक्काचं व्यासपीठ या स्पर्धेनं विद्यार्थ्यांना प्राप्त करून दिलं. शिवाय निबंध स्पर्धा, विद्यार्थी मेळावा, विद्यार्थी कौतुक सोहळा, आकाश कंदील कार्यशाळा यांनी विद्यार्थ्यांना सजग केलं. कला, क्रीडा, शिक्षण आदी क्षेत्रात असाधारण यश मिळवलेल्या विद्यार्थ्यांचं तसंच त्यांच्या पालकांचं अभिनंदन करण्यासाठी घरी भेटी दिल्या जाऊ लागल्या. आदर्श पालकत्वावरही पालक मंडळींच्या समुपदेशनाचे कार्यक्रम घेण्यात आले. या विद्यार्थी केंद्री उपक्रमांनी संजीवनी परिवार संस्था आकाराला येत गेली. विचारांनी सुंदर व्यक्तिमत्व घडवण्यात या उपक्रमानं निश्चितच हातभार लावला. विद्यार्थी केंद्री उपक्रमातील संजीवनी परिवाराचा आणखी एक महत्त्वपूर्ण उपक्रम म्हणजे संजीवनी कट्टा. अभ्यास आणि अभ्यासेतर विषयांनी परिपक्व होताना सद्यस्थितीच्या वास्तवाचा विसर पडता कामा नये असं संजीवनी परिवाराला वाटत होतं. तरुणाईने महत्त्वपूर्ण घटनांवर व्यक्त झालं पाहिजे, त्यांचा विचार केला पाहिजे, थोडक्यात वर्तमानाची आव्हानं पेलली पाहिजेत. या भावनेनं निर्माण झालेला उपक्रम म्हणजे संजीवनी कट्टा. समाजातील जे विद्यार्थी काळासोबत पावलं टाकत विशेष यश, प्रावीण्य मिळवतात त्यांच्या अनुभवांचा फायदा समाजातील अन्य विद्यार्थ्यांना नक्कीच होऊ शकतो, हे ध्यानात घेऊन काही कार्यक्रम आखले गेले. आधुनिक शिक्षणाच्या नव्या वेगळ्या वाटा चोखाळणाऱ्या अनेक विद्यार्थ्यांनी स्वतःचं अनुभव कथन या कार्यक्रमात केलं. संगीत, साहित्य, कला, क्रीडा यात परिपूर्ण जेन नेक्स्ट अर्थात पुढची पिढी घडवण्याचा हा प्रयत्न आहे. वृक्ष संपदेनं भरगच्च हिरवाई, काळी माती, निळं आकाश, सृष्टीची सारी कौतुकं दिमतीला असणारा हा परिसर. या इतक्या सुंदर पर्यावरणाचं, निसर्गाचंही आपण देणं लागतोच की. संजीवनी परिवारानं 2005 साली श्रीयुत सायनेकर सरांच्या प्रेरणेनं निर्मळ येथील शंकराचार्यांच्या मंदिर परिसरात 100हून अधिक वृक्षांचं रोपण केलं होतं. त्यांचं योग्य संगोपन करताना परिवाराचे सदस्य दर रविवारी सकाळी तिथं जाऊन त्यांना पाणी देणं तसंच मशागतीचं काम स्वप्रेरणेने करतात. त्याच कष्टांचं फळ म्हणजे तिथे बहरलेले डेरेदार वृक्ष म्हणजेच संजीवनी वनराई. जुलैच्या पहिल्या रविवारी त्या वृक्षांचा वाढदिवस संजीवनी परिवार साजरा करतोय. त्या दिवशी एखादा पर्यावरण विषयक वक्ता बोलावून समारंभपूर्वक त्यांच्या हस्ते वृक्षांचं रोपण करून छोटासा कार्यक्रम केला जातो. झाडं लावणं, त्यांचं संवर्धन करणं यामागे संजीवनीची एक वेगळी भावना आहे. ती म्हणजे वृक्षाप्रती कृतज्ञतेची भावना. झाडापासून खूप शिकण्यासारखं आहे. झाडं बहरतात कशी, प्रतिकूल परिस्थितीत वाढतात कशी, झाडावर जो घाव घालतो त्यालाही झाडं सावली देतात, त्याला फळं देतात, हे सगळं त्यांच्याकडनं शिकण्यासारखं आहे. झाडांच्या बाबतीत त्यांचं प्रेमानं, आदरानं संगोपन करणं आपलं कर्तव्य आहे. त्याचबरोबर स्वच्छता अभियानही राबवलं जातं. केंद्र सरकारचा स्वच्छता अभियान हा उपक्रम सुरू होण्याआधीपासून वर्षातनं 2 वेळा परिवार हा उपक्रम राबवतो. आतापर्यंत भुईगाव, वटार, राजोडी समुद्र किनारा तसंच निर्मळ मंदिर परिसर इत्यादी ठिकाणी स्वच्छता अभियान झालंय. यात विशेषतः विद्यार्थ्यांचा मोठा सहभाग असतो. फक्त किनारेच नाहीत तर यापुढे शाळा, मंदिरं, सार्वजनिक स्थळं इथं सुद्धा स्वच्छता अभियानं राबवून स्वच्छता अभियानाची व्याप्ती वाढवण्याचा परिवाराचा मानस आहे.
पर्यावरण संबंधी जागरूकता निर्माण करण्यासाठी राज्य सरकारच्या प्लास्टिक बंदी उपक्रमास प्रतिसाद म्हणून परिसरात 2 वेळा कापडी पिशव्यांचे सेट पिशव्यांवर घोषवाक्य छापून संजीवनी परिवारामार्फत वाटण्यात आले. पर्यावरण आणि त्याच्याशी निगडित जबाबदाऱ्या संजीवनी परिवारानं केवळ शब्दातच नाही तर कृतीतून पार पाडल्या आहेत आणि परिवाराला त्याचा विलक्षण अभिमान आहे. तुकोबांच्या अभंगातील वृक्षवल्लींचा सोयरा बनण्याचा हा छोटासा प्रयत्न. दैनंदिन जीवनातील ताणतणाव, त्यामुळे निर्माण होणाऱ्या आरोग्याच्या समस्या, काही घटकांच्या आवाक्याबाहेरचे वैद्यकीय खर्च, अशा घटकांना उपचारादरम्यान आर्थिक दिलासा मिळावा म्हणून संजीवनी मेडिकल फंडाची संकल्पना पुढे आली. संजीवनीचे सदस्य यासाठी नियमित वार्षिक वर्गणी देत असतानाच समाजातील अनेक दानशूर व्यक्तींचा आर्थिक सहभागही या निधीला लाभत आहे. समाज बांधव प्रियजनांच्या स्मृतीप्रित्यर्थ किंवा कौटुंबिक संस्मरणीय क्षणी निधीला देणगी देऊन हातभार लावत असतात. कॅन्सर या आजाराचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेऊन त्याविषयी जागरूकता निर्माण करण्यासाठी ICS इंडियन कॅन्सर सोसायटीच्या तज्ज्ञ डॉक्टरांचं मार्गदर्शन आयोजित करण्यात आलं होतं. त्याचबरोबर ICSच्या सहकार्यानं महिलांसाठी कॅन्सर निदान शिबिरांचं आयोजन करण्यात येतं. 500हून अधिक लोकांनी या शिबिरांचा लाभ घेतला आहे. तसंच आरोग्य विमाविषयी मार्गदर्शन, आरोग्यविषयक विविध व्याख्यानांचं आयोजन हे सुद्धा करण्यात आलं. उच्च रक्तदाब आणि मधुमेहाचं वाढतं प्रमाण लक्षात घेता यापुढील काळात यावर काम करण्याचा परिवाराचा मानस आहे. सर्वांच्या मदतीने तो पूर्ण होईल अशी आम्हाला खात्री आहे. संजीवनी परिवाराच्या विषयांची व्याप्ती अशी हळूहळू वाढत असताना समाजात अर्थसाक्षरता यावी या उद्देशानं विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्याचं निश्चित झालं. या अंतर्गत केंद्रीय अर्थसंकल्प जाहीर झाल्यावर येणाऱ्या पहिल्या रविवारी अर्थसंकल्पीय विश्लेषण अर्थात टॉक ऑन बजेट आयोजित करण्यात येतं. या कार्यक्रमासाठी या विषयातील ख्यातनाम तज्ज्ञ, ज्यांचे विविध ठिकाणी 2000 पेक्षा जास्त कार्यक्रम झाले आहेत, असे श्रीयुत चंद्रशेखर टिळक गेली 6 वर्ष आपल्याकडे येतात. अर्थसंकल्पात काय दडलंय हे समजावून सांगतात. समाजातील होतकरू आणि नोकरी व्यवसाय करणाऱ्या तरुणांना योग्य आर्थिक नियोजन करण्यासाठी गुंतवणुकीची गुरुकिल्ली या कार्यक्रमाचं आयोजन केलं गेलं, ज्यातून समाज बांधवांना वेगवेगळ्या योजनेत कशी, केव्हा, कुठे आणि किती गुंतवणूक करावी या गोष्टींचं मार्गदर्शन मिळालं. आत्ताचे हे निखिल म्हणाला की त्याला पर्पज अटॅच करा, तर खरं सांगू का पर्पज आपल्याला माहिती असतो. त्याचं एक चांगलं उदाहरण द्यायचं झालं तर मुळात प्रॉडक्ट हे मी माझ्या गरजेनुसार निवडत असतो, त्यामुळे मला माझी गरज माहिती पाहिजे. शेअर बाजाराचा हा चंद्रशेखर ठाकूर यांचा बाजारपेठीय गुंतवणुकीवर आधारित कार्यक्रम सुद्धा या उपक्रमात पार पडला. शेअर बाजारातील प्राथमिक व्यवहाराची विस्तृत माहिती त्यातून मिळाली. श्रीयुत सुधाकर कुलकर्णी यांनी अर्थसाक्षरता आणि गुंतवणुकीची मूलतत्वे या आपल्या कार्यक्रमात आर्थिक नियोजन, कर बचत, जोखीम मुक्त गुंतवणूक इत्यादींवर उपस्थितांना मार्गदर्शन केलं. समाजातील बांधव अधिकतर नोकरदार आहेत, पण नोकरीची कमी संधी आणि त्यातच जीवघेणी स्पर्धा, यामुळे समाज बांधवांनी व्यवसायाकडे वळावं यासाठी प्रोत्साहन मिळण्याकरता दीपावली दरम्यान संजीवनी ग्राहक पेठा भरवण्यात आल्या. होतकरूंना स्टार्टअप अर्थात व्यवसायाचं मार्गदर्शन मिळावं म्हणून सॅटर्डे क्लबचे श्रीयुत अजित मराठे यांनी संजीवनी परिवारानं आयोजिलेल्या व्यवसाय मार्गदर्शन शिबिरात व्यवसायातील संधी आणि अडचणी यावर मार्गदर्शन केलं. एकूणच या उपक्रमानं समाज बांधवांमध्ये अर्थसाक्षरतेविषयी जागरूकता निर्माण केली. कोणताही सजग समाज विचारांचा भुकेला असतो. चांगले विचार चांगलं व्यक्तिमत्व घडवतात. या परिसरातील व्यक्तींना चांगले विचार ऐकण्यासाठी शहर भागात जावं लागतं, म्हणजे अनंत अडचणी. त्यापेक्षा या विचारवंतांनाच इथं आमंत्रित करणं उत्तम ठरावं. त्या दृष्टीने प्रबोधन या उपक्रमाअंतर्गत 2003 मध्ये
संजीवनी व्याख्यानमाला सुरू झाली. महाराष्ट्रातील नामवंत वक्त्यांचे विचार आपल्या परिसरातील तरुणांना, महिलांना ऐकता यावेत यासाठी दरवर्षी 3 वक्त्यांची व्याख्यानं आयोजित करण्याचं ठरलं. अविनाश धर्माधिकारी यांच्या व्याख्यानाने संजीवनी व्याख्यानमाला सुरू झाली. आतापर्यंत महाराष्ट्रातील विविध क्षेत्रातील 44 वक्ते संजीवनीच्या व्यासपीठावर उपस्थित राहिले आहेत. आपापल्या क्षेत्रात अग्रस्थानी असलेल्या व्यक्तींची व्याख्याता म्हणून उपस्थिती हे संजीवनी परिवाराचं संचित. संजीवनी व्याख्यानमालेत आंतरराष्ट्रीय विचारवंत श्रीयुत संदीप वासलेकर, शिक्षण क्षेत्रातील माजी कुलगुरू स्नेहलता देशमुख, डॉक्टर नवल गुंदकर, प्राध्यापक सदानंद मोरे, पत्रकारितेतील ज्येष्ठ संपादक विजय कुवळेकर, कुमार केतकर, गिरीश कुबेर, IT क्षेत्रातील दीपक घैसास, उदय निरगुडकर, आरोग्य क्षेत्रातील डॉक्टर संजय ओक, आहार तज्ज्ञ रुजुता दिवेकर, डॉक्टर रोहित साने, डॉक्टर मनोज भाटवडेकर, संशोधक लेखक श्रीयुत दत्तप्रसाद दाभोलकर, डॉक्टर बाळ फोंडके, श्री जयंत आणि सौ मंगला नारळीकर, पर्यावरण तज्ज्ञ आणि वेगळी जीवनशैली अंगीकारलेले दिलीप कुलकर्णी, शिडाच्या होडीतून जगप्रवास केलेले कमांडर दिलीप दोंदे, माजी न्यायाधीश चंद्रशेखर धर्माधिकारी, कॉर्पोरेट लॉयर नितीन पोद्दार. किती नावं घ्यावी. या सर्व महानुभावांनी परिवाराला अधिक समृद्ध केलं. त्यांच्याप्रती कृतज्ञता. सत्ताधारी आणि सत्ताकांक्षी लोक समाज घडवत नसतात, समाज बिघडवत असतात. महाराष्ट्र संतांनी घडवला जेव्हा आपण म्हणतो तेव्हा तो संत असा होता की ज्याच्या झोळीमध्ये सगळं साम्राज्य टाकलं, राज्य टाकलं तरी डुंकून पाहिलं नाही. 15 ऑगस्ट 1947 मिडिल कॉन्स्टिट्यूंट असेंब्लीचे सदस्य होते. वाटलं की या व्हाईसरॉयच्या लॉजमधून, तेवढ्या उषा प्रासादामधून 11 घोड्याच्या बग्गीमध्ये बसून हा नंगा फकीर कसा दिसेल हे बघण्याची इच्छा होती. पण जल्लोष होता, रोषणाई होती, पण गांधींचा पत्ताच नव्हता. ते नोआखोलीला निघून गेले होते जिथं माणसांना माणसांची गरज होती. व्याख्यानमाला यशस्वी करण्यासाठी कार्यरत असलेले सर्व कार्यकर्ते, आदरणीय प्रल्हादाचार्यजी आणि शिवपारक परिसरातील बंधू भगिनी, आपण मला या व्याख्यानमालेमध्ये पाचारण केल्याबद्दल सुरुवातीला आपले आभार मानतो. आणि जर तुझं वर्ल्ड ऑफ रिलेशनशिप म्हणजे तुझ्या नातेसंबंधांचं जग, हे नातेसंबंधांचं जग जर अस्तित्वात नसेल आणि तू एकच अस्तित्वात असेल आणि तुझी स्मरणशक्ती ही 450 वर्षाची नसेल पण साधारणपणे 100 ते 150 वर्षापूर्वीचीच असेल, तिथपर्यंत जर असेल म्हणजे युअर ब्रेन हॅज बीन ऍक्टिव्हेटेड. बॉडी वेट याची जर का चिंता आपल्याला जीवनातून नाहीशी करायची असेल तर पहिलं जे आपण आपल्याकडे जी वेइंग स्केल आहे किंवा जे वजन, जो आपला वजन काटा आहे तो आपण फेकून दिला पाहिजे आणि जमलं तर रद्दीवाल्याकडून त्याचे थोडेसे पैसे पण घेतले पाहिजे. परत येताना मॉरिशस ते इंडिया हा जो भाग आहे इकडे थोडं चाचेगिरीचा प्रॉब्लेम आहे, आजकाल स्प्रेड होतोय. तर त्याच्यासाठी नेव्हीचा एक शिप पेट्रोलवर होतं आसपास त्या भागात. तर दे मेड शुअर दॅट ते शिप आसपास होतं. काही जर चाचांचा अटॅक आला, हे झालं तर, कारण आय वॉज अ व्हॅल्युएबल टार्गेट. या साऱ्यांचं त्यांच्या त्यांच्या कार्यक्षेत्रातलं कर्तृत्व लक्षात घेता त्यांनी संजीवनी परिवाराच्या पाठीवर मारलेली थाप ही खरंच उमेद वाढवणारी आहे. संजीवनी व्याख्यानमालेचं वैशिष्ट्य म्हणजे 16 वर्ष सातत्य राखून व्याख्यानमालेचा दर्जा नेहमीच उंचावत गेला आहे. व्याख्यानमालेच्या 2-3 महिने आधीपासूनच यावर्षी वक्ते कोण असतील असा उत्सुकतेचा माहोल निर्माण करणारे श्रोते, अमोघ वक्तृत्वाने जिंकणारे वक्ते आणि या साऱ्या आनंददायी अनुभवासाठी स्वतःहून देणगी देणारे आश्रयदाते लाभणं यापेक्षा एखाद्या संस्थेसाठी सुवर्णक्षण काय असतील. हे समाधान कसं मोजायचं. विषय वैविध्य, नेटकं नियोजन, विख्यात वक्ते यामुळे आज वसईतील दर्जेदार व्याख्यानमाला म्हणून संजीवनी व्याख्यानमाला ओळखली जाते. हे यश श्रोत्यांचं आहे, तसंच अनेक नामवंत वक्ते म्हणून उपस्थित राहिले त्यांचंही आहे. याशिवाय परिसंवाद,
पालक मेळावा, मंथन, पुस्तक भेटी हे प्रबोधनपर कार्यक्रम परिवाराने आयोजित केले. सांस्कृतिक कार्यक्रम जसे की सायनेकर सरांचं आचार्य शंकराचार्यांवरचं व्याख्यान, आसावरी बापट यांचं मेघदूत आणि कालिदासावरील व्याख्यान, जगन्नाथ कुंटे आणि सतीश चुरी यांचं नर्मदा परिक्रमेवरील अनुभव कथन कलानंद देणारं होतं. खूप छान झाला, अहंकार गेला बरं काय. आणि इंग्लिशमध्ये सुद्धा अगदी कॅपिटलमध्ये यू लिहिताना काढतो का आपण कॅपिटल, नाही पण आय मात्र कॅपिटल. आणि म्हणून आचार्यांनी काय केलं, हे जाणार कसं बाबांना. मग त्यावेळेला जे प्रमुख संप्रदाय आपल्याकडे होते म्हणजे शाक्त होते, गाणपत्य होते म्हणजे देवी उपासक होते, गणपतीचे होते, सूर्याचे उपासक होते, शंकराचे होते आणि विष्णूचे होते. सामवेदी ब्राह्मण समाजापुरतं जरी परिवारानं आपलं कार्यक्षेत्र मर्यादित ठेवलं असलं तरीही प्रसंगी आपल्या महान कार्यासाठी प्रसिद्ध असलेल्या मध्य प्रदेशातील नर्मदालय अथवा बाबा आमटेंच्या आनंदवन या संस्थांना आपल्या थोड्याशा पुंजीतून संजीवनी परिवारानं आर्थिक मदत करत समाजकार्यास भाषा, प्रांत यांच्या मर्यादा येत नाहीत हेच दाखवून दिलं आहे. इतके सारे कार्यक्रम राबवताना समाज बांधवांकडून प्रतिसादाबरोबरच आर्थिक पाठबळ लाभत आहे. आपल्या प्रत्येक गोष्टीत एक पारदर्शकता असावी. खर्च केलेल्या प्रत्येक पैसा हिशोब समाज बांधवांपुढे ठेवता यावा या जाणीवेतून परिवार दरवर्षी न चुकता आपल्या कामाचे, हिशोबाचे ऑडिट करून समाज बांधवांपुढे अहवाल सादर करत असतो. 25 वर्षातील विविध उपक्रमांचा हा धावता आढावा निश्चितच नेमका आणि त्रोटक आहे. पण या 25 वर्षांच्या पाऊलखुणा आज अनुभवत असताना त्या जोडीनंच अनेक संस्मरणीय कार्यक्रम तुमच्या मनात रुंजी घालू लागले असतील. गेल्या 25 वर्षात संजीवनी परिवारानं समाजस्पंदन टिपण्याचा केलेला हा प्रयत्न आहे. या प्रवासात अनेकांनी मदतीचा हात दिला, अडखळताना सावरलं, म्हणूनच हा प्रवास देखणा झाला. अर्थात नेमानं कार्यरत कोणत्याही संस्थेसाठी 25 म्हणजे एक स्वल्प विराम असतो. थोडंसं मागे वळून पाहण्यासाठी आणि पुढच्याचा अंदाज घेण्यासाठी. आज संजीवनी परिवाराला मागे वळून पाहतानाचं दृश्य जितकं मनोरम दिसत आहे तितकंच भविष्यातलं चित्र आश्वासक वाटतंय. आजपर्यंत आपणा सर्वांचं जे पाठबळ मिळालं आहे त्यानं पुढची शतकी किंबहुना शतकोत्तर प्रवासाची ग्वाही दिली आहे. 25 वर्षांच्या सुंदर अनुभवांचा दीर्घ श्वास भरत चला पुढच्या प्रवासाला निघूया. ज्या नावातच संजीवनी आहे ती संजीवनी ते नवचैतन्य जागवूया आणि अशाच किंबहुना याहूनही वेगवेगळ्या उपक्रमांसह नव्या उत्साहाने पुढे जाऊया. आजच्या या रौप्य महोत्सवी वर्षाच्या सांगता समारोहाचं औचित्य साधून आज परिवार सर्व समाज बांधवांना, खास करून तरुणाईला परिवाराच्या या एका आदर्श समाज निर्मितीच्या कार्यात जोडलं जाण्यासाठी विनम्र आवाहन करत आहे. संजीवनी परिवार नेहमीच मानत आला आहे, स्वतःपेक्षा संजीवनी मोठी, संजीवनीपेक्षा समाज मोठा. शुभास्ते पंथानः. जय संजीवनी, जय सामवेद.